कल्याण येथे मराठी माणसाला जी मारहाण करण्यात आलेली आहे, अखिलेश शुक्ला या नावाच्या माणसामुळे गुंड बोलून त्यांनी जी मारहाण केली आहे, खरं तर याला लोकांच्या हवाले करून त्याला चांगला चोप दिला पाहिजे, लोकांच्याच हवाले केलं पाहिजे. कारण आपलं पोलीस प्रशासन त्याला काय शब्द वापरायचा असा आहे. आणि अर्ध्या दंगली तर महाराष्ट्रातल्या फक्त पोलीस प्रशासनामुळे होता असं म्हणलं तरी कुठेही खोटं ठरणार नाही. तिथे बीडची घटना असू द्या, जे बदलापूरला ज्या बालिकेवर बलात्कार झाला होता त्यावेळेला सुद्धा जी दंगल घडली होती त्याला जबाबदार होते फक्त हे नालायक काही पोलीस अधिकारी. सगळेच पोलीस अधिकारी असे नाहीत, काही खूप प्रामाणिकपणे आपलं काम करतात, मात्र काही जे बेजबाबदार पोलीस अधिकारी आहेत हे सुद्धा त्या घटनेला तितकेच जबाबदार आहेत. आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा कल्याणमध्ये त्याच अधिकाऱ्यांनी, जरी तो परप्रांतीय अखिलेश शुक्ला असला, मात्र या कायदेशीर जिथं न्याय प्रक्रिया करते तिथे तर मराठी अधिकारी होता ना, मग त्यांनी सुद्धा वेळेत काय यांना मदत केलेली नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी FIR घ्यायला टाळाटाळ करता, त्याच्या FIR मध्ये फेरबदल करता. म्हणजे या शुक्ला इतकेच हे सुद्धा गुन्हेगार आहेत. ज्या शुक्लाला मुख्यमंत्र्यांनी सस्पेंड केलं तसे या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा सस्पेंड केलं पाहिजे, त्यांची खातेनिहाय चौकशी केली पाहिजे व त्यांच्यावरही गुन्हे नोंदवले पाहिजे. कारण समाजात तेढ निर्माण करण्यासाठी अशी काही नालायक अधिकारी सुद्धा जे खुर्चीत बसलेत त्यांना सुद्धा वेळेत त्यांच्या खुर्च्या खाली केल्या पाहिजेत. कारण अनेक घटनांना हे सुद्धा जबाबदार आहेत. त्यांनी जर वेळेत त्याची FIR घेतली असती, त्याच्या मुसक्या आवडल्या असत्या, तर कुठेतरी मराठी माणसाला, मराठी माणूस असो किंवा कोणी असो, त्याला न्याय मिळाला असता. आणि त्यासाठीच सरकारने तुम्हाला बसवलंय. लाखो रुपये तुम्ही त्याचा पगार खातात, हे तुम्ही विसरलात का? रस्त्याने जाताना तुम्ही जर गेले तर 2 व्हीलरवर गेले तर 10 ठिकाणी तुम्हाला पोलीस अडवतील. मात्र याचा लाल दिवा लावून फिरतो, याला लाल दिव्याचा कोणताही अधिकार नाही. साधा अधिकारी आहेत, मात्र लाल दिवा लावून अनेक महिन्यांपासून, किती दिवसांपासून तो लाल दिवा लावून फिरतो. एकाही पोलिसांनी कधी त्याची गाडी अडवली नाही, कधी त्याला विचारलं नाही तू आहेस तरी कोण. पोलीस स्टेशनमध्ये ज्या वेळेला जाऊ तिथे बसला होता त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला विचारलं नाही की तुमची ओळख काय, कोण आहात तुम्ही. ते न करता एक ज्या माणसावर अन्याय झाल्यात, अक्षरशः आपण त्याचे जर बघितले असतील तर रक्ताने कपडे भिजला होता, अक्षरशः भिजला होता. त्याला कोणत्या पुराव्याची काय गरज आहे पोलीस अधिकाऱ्यांना? तितकंच काय तर त्याहूनही नालायक जर म्हटलं तर ज्या हॉस्पिटलमध्ये ते गेले तिथे त्यांना साधी ट्रीटमेंटही करून घेतलं नाही, ॲडमिट केलं नाही. कल्याणच्या रुक्मिणीबाई जिथे टाके पडलेले असतात तिथे तुम्ही त्यांना टाके मारून ॲटलिस्ट काही सर्टिफिकेट दिलं असतं तर पोलिसांमध्ये त्वरित गुन्हा नोंदवला असता आणि त्यांनी कल्याणमध्येच खाजगी रुग्णालयांमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली असती. मात्र आमच्याकडे हे होणारच नाही. तिथून त्याला कळव्याला पाठवण्यात आलं. कळव्यालाही त्याचा पोचायला एखादा तास लागला असेल, तिथे सुद्धा त्यांनी घेतलं नाही. जिल्हा रुग्णालयात जर तुमच्याकडे टाके मारण्याची व्यवस्था नसेल तर कसलीही रुग्णालय फक्त परप्रांतीयांनाच त्यांच्या नावाने खडे फोडत असेल, मात्र तुम्ही स्थानिक लोक तरी किती मदत करता? अशा प्रसंगाला किती जण धावून आलेत? कोणत्या डॉक्टरांनी त्यांना घाईघाईने ट्रीटमेंट दिली आणि त्यांना गंभीर दुखापत झाली तर अशी जर नोट दिली असती तर त्याच्यावर कधी 307 सारखे गंभीर गुन्हे झाले असेल. मात्र आपणही टाळाटाळ करतो. तिथून त्यांना सायन रुग्णालयात जायला लागलं. म्हणजे इतके गंभीर जखमी झाल्यानंतर तब्बल 4 ते 5 तासानंतर किती रक्त या व्यक्तीचं वाहिलं असेल, त्याला किती वेदना झाल्या असेल आणि 5 तासानंतर त्यांची शासकीय रुग्णालयांमध्ये ट्रीटमेंट चालू झाली. त्यामुळे फक्त त्या नालायक शुक्लालाच जबाबदार न घेता त्याला तर ठेचलंच पाहिजे. मात्र जे पोलीस अधिकारी असतील, जे हॉस्पिटलचे कर्मचारी असतील, यांना सुद्धा दोषी धरून यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. हे सुद्धा तितकेच मजूर आहेत, त्यांना सुद्धा खुर्चीचा तितकाच माज आलाय. त्यामुळे फक्त शुक्ला सारखे अनेक शुक्ला मोठे करण्यासाठी हे बेजबाबदार अधिकारी सुद्धा जबाबदार नाही का? व त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे असे मुजोर अधिकाऱ्यांची आणि शुक्ला सारख्यांची तोंड दाबणं वेळेत बंद करणं आपल्याला शक्य होईल.